ही आषाढी वारी अनुभवण्यासाठी आपल्यासोबत आता कृष्णराज महाडिक आहेत. खऱ्या अर्थानं तरुणांनी या वारीमध्ये आलं पाहिजे आणि वारी अनुभवली पाहिजे, यासाठी स्वतः महाडिक साहेब आपल्यासोबत आहेत. मला पहिल्यांदा सांगा, काय वारीचा अनुभव? सगळ्यात पहिलं तर मी हे सांगेन की ज्या कुठल्या व्यक्तीला आध्यात्मिक शक्ती काय असते हा. हे जर प्रत्यक्षात अनुभवाचे असेल तर तुम्हाला वारीला येणं गरजेचं आहे. तुम्ही बघू शकताय म्हणजे लाखोच्या संख्येने लोक खरं तर इथं आज जमलेले आहेत. बरोबर. हा. आणि इथली जी ऊर्जा आहे हा. ही अत्यंत म्हणजे प्रेरणा देणारी आहे. हा. युवक इतक्या मोठ्या संख्येने इथं दिसत आहेत आणि एक खूप आनंदाचा माहोल या संपूर्ण ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त दिसते. आणि मी अनेक दिंड्यांना सुद्धा ज्या मान्य दिंड्या त्यांना भेट देत आलो. त्यांच्याकडनं अभंग असतील, हरिपाठ असेल, कशा पद्धतीने ते म्हणजे हसत खेळत या संपूर्ण प्रवास करतात या गोष्टीचा मी सुद्धा आज अनुभव घेतला. किती वेळ तुमची वारी ही? ही माझी पहिली वार आहे. हा, हा, हा. काय सोशल मीडियावरती सध्याला तुम्ही पण ऍक्टिव्ह असतात, अनेक पोरं सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह आहेत, पण ती पोरं या वारीमध्ये यायला तयार नाही. मोबाईल वरती रील्स ते बघतील आणि त्यालाच लाईक कमेंट करतील. आलं पाहिजे इथं पोरांच्याबद्दल काय सांगायचं? नाही, खरं सांगायला गेलं तर मला अनेक दिंड्यांमध्ये ना युवकांची खरं तर संख्या जास्त मोठ्या प्रमाणात दिसली. मी मागच्याच काही दिवसांपूर्वी खरं तर वारकरी शिक्षण संस्था आहेत अनेक, तिथं सुद्धा भेट दिली होती. तर तिथं बघितलं की युवक मोठ्या संख्येने त्यामध्ये असतात. त्यांना एक वेगळ्या पद्धतीने शिकवण दिली असते की वारी काय आहे किंवा माऊलींची सेवा कशा पद्धतीने केलं पाहिजे. तर अशा गोष्टींच्या माध्यमातून मला वाटतं युवकांना प्रेरणा मिळते आणि यामध्ये ते सहभागी होतात. आणि तुम्ही म्हणला ते सुद्धा अतिशय खरं आहे. मी इथून पुढे प्रत्येक वर्षी युवकांनी मोठ्या संख्येने इथं सहभागी व्हावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो. वारीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून किंवा सरकारच्या प्रशासनाच्या योग्य सोय झाली असं वाटते सगळ्या वारकऱ्यांची? ह्या संपूर्ण म्हणजे वारीमध्ये खरं तर तुम्ही बघताय 10 लाख लोकांची संख्या खरं तर आरामात दिसते इथंच. मला वाटतं आता एक 3 ते 4 लाख लोक तरी असतील. 29 लाखाचा आकडा आहे. हो. तर मी येतानाच बघत होतो प्रत्येक ठिकाणी फूड स्टॉल्स, त्यानंतर मोफत त्यांना मेडिकेशन दिलं चाललेलं आहे, त्यानंतर टॉयलेटची सोय सुविधा केली गेली आहे. त्यामुळं मी खरं तर येतानाच मला प्रश्न पडला होता की इतक्या मोठ्या संख्या असताना यांची खरं तर सोय सुविधा कशी करायला पाहिजे. परंतु मला वाटतं एक श्रद्धाचं स्थान प्रत्येकाच्या हृदयामध्ये विठू माऊलींचं आहे आणि त्यामुळं त्यांची म्हणजे होत जाते ते खरं सांगायला गेलं तर. आणि सरकारकडनं पण तुम्ही सर सांगितलात, सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब स्वतः काल त्यांच्या वाढदिवसानिमित्त वारीला आले होते आणि त्यांनी सुद्धा पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन वारकऱ्यांबरोबर चालले. आणि ह्या संपूर्ण स्थितीमध्ये एक गोष्ट लक्षात येते की वारीमध्ये येत असताना तुम्ही सगळेजण समान आहे आणि सगळेजण एकजुटीने आनंद घेत या संपूर्ण गोष्टीचा अनुभव घ्या. खऱ्या अर्थानं महाडिक कुटुंब हे आध्यात्मिक कुटुंब म्हणून ओळखलं जाते. तुमचा कारखाना देखील आधी पंढरपूरच्या हाकेच्या अंतरावरती आहे. महाडिक कुटुंबाकडून या वारीसाठी प्रामुख्याने काय केलं पाहिजे किंवा तुम्ही काय करताय? पाण्याचे टँकर, त्याचबरोबर आम्ही भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा म्हणजे माझ्या वडिलांकडनं किंवा माझे बंधू सुद्धा जे चेअरमन आहेत त्यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम होत आहेत. परंतु मी स्वतः भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून पदसेवा, त्याचबरोबर डॉक्टर्सची किंवा मेडिकल फॅसिलिटी जे असेल किंवा हॉस्पिटल असतात त्यांच्याशी टायअप करून त्यांना मोफत औषधे दिले जावे अशी आम्ही सोयी सुविधा प्रत्येक ठिकाणी करत आलेलो आहे. मागच्या आठवड्यात सुरुवात सुद्धा मी तुकाराम महाराजांच्या पालखीला बारामतीला भेट देण्यासाठी किंवा दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. आणि असं प्रत्येक ठिकाणी आम्ही युवा मोर्चाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु हे एक असं ठिकाण आहे जिथं आपण जेवढं करणार तेवढं कमी आहे, कारण लोकच इतके आहेत. पण मला अतिशय आनंद आहे की युवा मोर्चाच्या माध्यमातून आपण जे काय त्यांच्यासाठी योगदान देऊ शकू ते आपण देतोय आणि चांगल्या पद्धतीने ते होतंय. या वारीमध्ये आम्हाला वारकऱ्यांच्या अनेक हातामध्ये तुकाराम मुंडे साहेबांच्या पताका बघायला मिळाल्या. काय तो नेमका कसं तुम्ही त्याकडे कसं बघताय? मला वाटते एक असे अधिकारी ज्यांच्यावरती अत्यंत विश्वास लोक ठेवून आज खरं तर त्यांच्याकडे बघत आहेत. आणि त्यांच्या कामातूनच हे दिसतंय की ते आल्यापासून अनेक म्हणजे एफडीएच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या रेस्टॉरंट्स असतील किंवा जिथं कुठं फूड ड्रग्ज ह्या निगडीत कुठल्याही संस्था असतील तर त्यामध्ये ते जाऊन स्वतः सर्वेलन्स करत आहेत. त्यांचे अधिकारी जाऊन त्या ठिकाणी जर काही चुकीच्या गोष्टी आहेत तर त्यांना नोटिसेस देत आहेत आणि एकदम म्हणजे ऍक्शन मोडवरती ते दिसतात. आणि मुळात ह्या सर्व गोष्टी अतिशय सेन्सिटिव्ह सुद्धा आहेत, कारण तुम्ही बघताय की हे आपल्या आरोग्याशी निगडीत विषय आहे. त्यामुळे त्यांनी जी भूमिका घेतली आहे ती चांगली आणि लोकांचा चांगला प्रतिसाद दिसतो. शेवटचा माझा प्रश्न आहे, याचं उत्तर तुम्ही द्यावं असं माझ्याकडे कंपल्सरी नाही, परंतु तुम्हाला युथ आयकॉन म्हणून ओळखलं जाते. आपण सध्याला दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती त्या ठिकाणी बघतोय युवकांना पोलिसांकडून प्रशासनाकडून मारहाण केली जाते, त्यांच्या मागण्या तिथं मान्य केल्या. त्याबद्दल एक महाडिक म्हणून तुम्ही कसं बघताय, युवक म्हणून कसं बघताय? मी खरं तर आज दिंडीला आलोय, ह्या गोष्टीबद्दल मला बोलणं आवश्यक वाटत नाही, पण तुम्ही विचारलाय तर मी 2 गोष्टी सांगेन. मी 21 तारखेला एक्झाम झाल्यापासून
मी बऱ्यापैकी रोज प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिथं जातोय तिथं नीटच्या स्टुडंटशी मी भेटी घेतोय. हा. आणि खरं सांगायला गेलं तर जंतर मंतर मध्ये जे आंदोलन चालू आहे त्याला आता संपूर्ण वेगळ्या पद्धतीचं वळण लागले. ते आता नीटच्या स्टुडंटच्या प्रश्नांबद्दल राहिलेलेच नाहीत. नीटच्या स्टुडंटचे प्रश्न काय आहेत हे थोड्याच दिवसात मी स्वतः, कारण मी एक त्याचा रिपोर्ट बनवत आहे, कारण मी अनेक मोठ्या संख्येने युवकांना भेटत आहे आणि त्यांच्या माध्यमातून ज्या गोष्टी समजतात ते सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. जंतर मंतर मध्ये ज्या पद्धतीने खरं तर समाजामध्ये मतभेद किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांची दिशाभूल करणं चालू आहे आणि मुळात म्हणजे हा खरं तर एक क्लासिक ब्रेन वॉशिंग चा एक प्रकार मला खरं तर आज दिसत आहे. मी युवा पिढीला माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा प्रसार माध्यमातून लवकरच आवाहन करणार आहे. अशा एक रिपोर्ट माझ्याकडे तयार होत आहे. तो जसा होईल तेव्हा मी या गोष्टींवरती आवाज उठवेन. ओके, खऱ्या अर्थानं आपला प्रश्न होता वारी म्हणजे काय आणि वारीमध्ये तरुणांनी आलं पाहिजे. खरं तर अतिशय महत्वाची प्रतिक्रिया जी दिली आहे ती वारकऱ्यांसाठी आणि तरुण पोरांसाठी अतिशय महत्वाची. तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद.